सरांचे परम मित्र म्हणजे दीपक पाटील सर, एकदम जीवाभावाचे मित्र. मग आज त्यांच्यासोबत भेट झाली आणि सरांनी त्यांनी मस्त मागवली होती त्यांच्यासाठी पनीर चिल्ली. तर आपण आज निघालो होतो जोडिओला जाण्यासाठी, कारण की आज जोडिओला ऑफर लागली होती. हर्षल भाऊन मी निघालो मग जोडिओला जाण्यासाठी. जोडिओला तर पोचणार होतो. मग हर्षल भाऊ त्यांच्यासोबत थोडं गप्पा वगैरे मारून घेतला गाडीवरती. हर्षल भाऊ त्यांना म्हटलं काय काय शॉपिंग करायची आपण तिथं जाऊ आणि मग बघू म्हणे. तोपर्यंत पार्किंग करून देऊ म्हणे गाडी वगैरे. तर पार्किंग झाली होती. मग झाली तुमच्या भावाची एंट्री. मध्ये एंट्री झाल्यानंतर हर्षल भाऊ त्यांनी काही चेकिंग केली नाही. आपण चेकिंग वगैरे करून मग निघालो आपण कपड्यांच्या सेक्शनला, कारण की आपल्याला घ्यायचे होते थोडे कपडे. मग आपण कपडे वगैरे बघितले होते, पण खिशात ते पैसे नव्हते आपल्याकडे. मग आपण कोणाला फोन लावणार होतो, डायरेक्ट आपल्या सरांना, पुरुषोत्तम भाऊ त्यांना. पण पुरुषोत्तम भाऊ त्यांनी काय फोन उचलला नाही आणि आपण काय कपडे घेतले नाही, कारण की आपल्याला तिथे कपडे काही आवडले नव्हते मित्रांनो. मग तिथून आपल्याला निघायचं होतं क्रोमा शोरूमला जाण्यासाठी. मग हर्षल भाऊ म्हणे मला हा शर्ट आवडलाय तेवढे घेऊन घे. मग मी हर्षल भाऊ त्यांना सांगत होतो चला चला असं, पण हर्षल भाऊ ते काही निघायचे नावच घेत नव्हते. मग तिथे गेलो आपण, बुट वगैरे पण बघितले. हर्षल भाऊ म्हणे तुला बुट घेऊन टाक म्हणे. म्हटलं नो, आपल्याला नाही आवडले भाऊ म्हटलं. मग आपण तिथून आलो फ्रूट शर्ट. तर फ्रूट तिथं बघितले आपण, तर आपल्याला पण फ्रूट घ्यायचे होते थोडेसे. मग आपल्याला फ्रूट आवडले तिथून. म्हटलं चला आता सफरचंद वगैरे घेऊ म्हटलं, आणि काहीतरी घेऊन घेऊ म्हटलं अजून एखादं सफरचंद. हर्षल भाऊ म्हणे मेथीन भाजी घे म्हणे, तुला घर भाजी करायला. म्हटलं नको भाऊ, आपलं हॉटेल आहे ना, हॉटेलला आपण चांगलं ब्रँड खातो म्हटलं. मग तिथून आपल्याला निघायचं होतं क्रोमा शोरूमला जाण्यासाठी. पण हर्षल भाऊ ते काही निघायचं नावच घेत नव्हते. मग त्यांना मी थोडं पुढं घालून आणि मग आम्ही निघालो क्रोमा शोरूमला जाण्यासाठी. म्हटलं चलावं पटकन. मग आम्ही पोचलो क्रोमा शोरूमला जाण्यासाठी. गाडी वगैरे पार्किंग करून दिली आणि तिथून निघालो ऍपल स्टोअरला. तर आपल्याला घ्यायचा होता 16 प्रो, पण अजून 17 लॉन्च झालेला नव्हता, म्हणून आपल्याला घ्यायचा होता 17 पण बघायचा होता आणि 16 प्रो पण बघायचा होता. मग तिथून आपल्याला आवडला होता 16 प्रो. मग 16 प्रो मध्ये आपण थोडं कॅमेरे वगैरे चेक केले आणि मस्त वाटला मला 16 प्रो. आणि त्याची किंमत पण होती 1,12,000 रुपये आणि आपल्याला डिस्काउंट मध्ये भेटणार होता 99,000 रुपयामध्ये, कारण की तिथं त्यांनी आपल्या क्रेडिट कार्डवरती काहीतरी लोन वगैरे पास केलं होतं वाटतं, असंच काहीतरी होतं. मी जास्त लक्ष नाही दिलं. इथं आलो तर ठेव वाजायला लागला. ए भाऊ म्हटलं ठेव भाऊ, आणि मला ठेवता पण यातला आला नव्हता तिथला बरं का. मग तिथून निघालो आम्ही हॉटेलला जाण्यासाठी. हर्षल भाऊ म्हणे iPhone 16 घेवायलाच लागतो म्हणे आपल्याला, खूप छान मोबाईल आहे म्हणे. मग तिथून पोहोचलो आपण हॉटेलला मस्त गाडी वगैरे लावून देऊ म्हटलं. मग तुमचा भाऊ निघाला हॉटेलला जाण्यासाठी. हॉटेलमध्ये एंट्री केली. मग हर्षल भाऊ आम्ही थकून आलो, मस्त थोडंसं इथं बसलो, पाणी वगैरे पिलं. हर्षल भाऊ त्यांच्यासोबत थोड्या गप्पा मारल्या. मग माझी एंट्री झाली किचनमध्ये आपले चव्हाण साहेबांकडे. चव्हाण शेफ त्यांच्याकडे आलो तर मस्त लच्छा पराठे बनवत होते, कारण की 115 लच्छा पराठ्यांची ऑर्डर होती. आपली पार्टी होती संध्याकाळी. म्हटलं चला आता पार्टीचं नियोजन वगैरे झालंच आहे, तर आपण पण 1-2 लच्छा पराठे खाऊ म्हटलं. पण मग आपल्याला खायची होती पाणीपुरी, आणि तुमचा भाऊ आला होता पाणीपुरी खाण्यासाठी. मग तुमच्या भाऊनी मस्त एक पाणीपुरी वगैरे बनवली. तर तुम्ही कधी येतात पाणीपुरी खायला? जेवढा व्हिडिओ आवडला असेल ना, लाईक फॉलो शेअर नक्की करा.